शिवतांडव युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी नाशिक युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश काकड यांच्या वतीने मखमलाबाद येथे क्रिकेट प्रेमींसाठी भव्य टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग या स्पर्धेचे आयोजन केले आहे। सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी गामणेमळा मखमलाबाद येथे क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। स्पर्धेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। माजी मनपा स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी या स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। मखमलाबाद टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग शिवतांडव युवा प्रतिष्ठानच्या तर्फे भरवण्यात आलेले आहे। या ठिकाणी शिवतांडव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश काकड, नंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या माजी नगरसेविका सुनीताताई पिंगळे, विक्रमांना नागरे, प्रमोद बापू पालवे आणि सर्व आमचे मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, संजूभाऊ गामणे, पुंडलिकांना खोडे आणि या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले मान्यवर आज या ठिकाणी मखमलाबाद टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगची सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी आज शुभारंभ झालेला आहे। उद्यापासून इथे 5 दिवस क्रिकेटच्या मॅचेस होणार आहे। मी सर्व खेळाडूंना आणि सर्व टीमला माझ्या वतीने शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपस्थित प्रमुख मान्यवरांचे आयोजक शिवतांडव युवा प्रतिष्ठानकडून शाल देऊन सत्कार करण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पालवे यांनी स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। क्रिकेटचा महासंग्राम वर्ष पहिले 2024 मखमलाबाद टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग आज आमचे बंधू गणेश भाऊ काकड यांनी इथे आयोजित केले आहे। तर मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो, मखमलाबादमध्ये क्रिकेटचे आमचे गावातील नितीन धात्रक असतील, भगवंतदादा काकड असतील, अजून श्रेयंक कापसे असतील, हे सर्व रणजी प्लेयर खेळलेले आहे। तसं जर पाहिलं तर नाशिक नगरीला मखमलाबादनी खूप असे सुंदर क्रिकेटपटू दिले आहे। त्यांचा विचार करता गणेश भाऊ यांनी तरुण मुलांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे। ही स्पर्धेचं आज उद्घाटन नाशिक महानगरपालिकेचे माजी सभापती गणेश भाऊ गीते, तसेच विक्रमांना नागरे व संजूनाना गामणे या सर्व इथं उपस्थित होते। त्याबद्दल मी त्या सर्वांचे प्रथम आभार मानतो व क्रिकेट रसिकांसाठी विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा, कारण की या स्पर्धेसाठी 1 लाख प्रथम बक्षीस 1 लाख, तसे ॲक्टिवा गाडी, दुसरं बक्षीस 61,000 सायकल, तिसरं बक्षीस 41,000 सायकल, चौथं बक्षीस 31,000, तसेच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फिल्डर, उत्कृष्ट बॉलर असे अनेक प्रकारचे बक्षीस गणेश भाऊ काकड यांनी आयोजित केले आहे। तरी खेळाडूंना मी एकच सांगू इच्छितो, याच्यात आपण सर्वांनी उत्कृष्ट खेळ करून स्पर्धेला चांगले सहकार्य करावे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भव्य टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी एकूण 16 संघांनी आपला सहभाग नोंदवला। प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये व ॲक्टिवा, द्वितीय पारितोषिक 61,000 रुपये व सायकल, तृतीय पारितोषिक 41,000 रुपये व सायकल, चौथे पारितोषिक 31,000 रुपये व बेस्ट सिरीज 11,000 रुपये, बेस्ट बॉलर 5,000 रुपये, बेस्ट बॅट्समन 5,000 रुपये, बेस्ट फिल्डर शूज असे अनेक पारितोषिक खेळाडूंना यावेळी देण्यात येणार आहे। शिवतांडव युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी नाशिक युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश काकड यांनी आपल्या प्रतिक्रिया जागर महाराष्ट्र न्यूज या वृत्तवाहिनीला दिल्या। शिवतांडव युवा प्रतिष्ठान मखमलाबाद तर्फे आज दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून ते 2 मार्च 2024 पर्यंत भव्य क्रिकेटचा महासंग्राम आयोजित केला आहे। मखमलाबाद टेनिस क्रिकेट स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन केलं आहे। विविध प्रकारचे बक्षीस, आकर्षक बक्षिसांचे इथं वाटप केले जाणार आहे। तर सर्वांना खेळाडूंना विनंती आहे का त्यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा व सर्व संघांना आणि शुभेच्छा। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मनपा स्थायी समिती सभापती गणेश गीते,
धर्मवीर विक्रम नागरे, माजी नगरसेविका सुनीता पिंगळे, प्रमोद पालवे, माजी नगरसेवक पुंडलिक खोडे, माजी नगरसेवक दामोदर माणकर, संजय फडो, खंडेराव काकड, संजय गामणे, अंकुश काकड, शंकर गडदे, वाल्मिक गामणे, अंकुश काकड, ऋषिकेश आहेर, ज्ञानेश्वर काकड, सर्व क्रिकेट प्रेमी मखमलाबाद ग्रामस्थ उपस्थित होते. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट.